नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मुख्य मुद्दा असा की तीर्थक्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव येथे डिसेंबर 2025मध्ये झालेल्या हिंद केसरी बैलगाडा शर्यतीत प्रभू शेटने जबरदस्त कामगिरी केली. तो थेट बकासूरच्या गटात होता. बकासूर हा मुळशी येथील महाराष्ट्राचा बादशाह बैल जो अनेक हिंद केसरी आणि दोस्तमे हिंद किताब जिंकलेला आहे. प्रभू शेटने त्यात गटात गाडी ओढली, गट पास केला आणि चांगला निकाल घेतला. यामुळे त्याचे मालक आणि चाहते खूप उत्साहित आहेत. त्याला 40 गावचा बादशाह असे संबोधले जाते. कमेंटमध्ये वातावरण खूप गरम आहे. प्रभू शेटने बकासूरच्या गटातही चांगली गाडी पळवली, त्यामुळे तो चर्चेत आला. काही कमेंट्समधून बकासूरचे चाहते कमबॅक बक्याबाई म्हणत, तर काही प्रभू शेटचं कौतुक करतात. हाच प्रभू 40 गावच्या मातीत तयार झाला. एका कमेंटनुसार इथेच बैल चर्चेत येतो, कारण बकासूर ज्या गटात होता त्याच गटात तुम्ही गट पास केला, म्हणजे प्रभू शेटने बकासूरला थेट टक्कर दिली. इतर कमेंट्समध्ये अभिनंदन, शुभेच्छा आणि थोडी फ्रेंडली ट्रोलिंग दिसते, जो बैलगाडा शर्यत चाहत्यांमध्ये नेहमीच असते. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पारंपरिक खेळाची परंपरा आहे. यात किल्लर जातीचे तगडे बैलगाडे ओढतात आणि कमी वेळेत अंतर पार करतात. पुसेगावचे मैदान हे हिंद केसरीसारख्या मोठ्या स्पर्धांसाठी खूप प्रसिद्ध आहे. आता प्रभू शेठ नव्याने चर्चेत आला आहे आणि चाहत्यांना वाटते की त्याच्या जोरावर त्याचे नाव आणखी गाजेल. वरील फोटो बैलगाडा शर्यत आणि बकासूरच्या प्रसिद्ध बैलांचे उदाहरणात्मक आहेत. प्रभू शेठच्या शर्यतीचे थरारक वातावरण दाखवतात.